नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। विद्यार्थी मित्रांनो, खूप विद्यार्थ्यांचे मेसेज आले, कॉल्स आले की सर आम्हाला 2024 असलेल्या संयुक्त पूर्व परीक्षा आणि राज्यसेवेची पूर्व परीक्षा 2024 याच्यासाठी नियोजन करून द्या किंवा नियोजन कशा प्रकारे करावं जेणेकरून आम्हाला लवकरात लवकर चांगल्या पदाचं असलेलं ग्रहता करता येऊ शकते। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच काही गोष्टी मी डोक्यामध्ये घेऊन एक विविध प्रकारचे असलेले प्लॅन्स एकत्रित करून एक एक्झिक्युटिव्ह प्लॅन कसा असायला पाहिजे, कोणत्या स्वरूपातला असला पाहिजे, तर त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला अभ्यासाचं नियोजन करायचं आहे, व्यक्तिशीर नियोजन नाही करायचं आहे। याच्यातला फरक समजून घेणं गरजेचं आहे। ज्यावेळेस आपल्याला अभ्यासाचं नियोजन करायचं असतं तर त्यावेळेस अभ्यासाचं नियोजन म्हणजे सकाळी 7 ला लायब्ररीत जाणं आणि नंतर 12 ला उठणं, परत 2 ला बसणं, परत 10 ला उठणं, हे नियोजन नाहीये। नियोजन म्हणजे तुम्हाला कोणत्या गोष्टीवर, कोणत्या घटकावर, कोणत्या उपघटकावर कंटिन्युअसली क्वेश्चन विचारल्या जातात आणि त्या क्वेश्चनची असलेली पूर्तता तुमच्याकडनं होत आहे की नाही हे तिथं ॲनालिसिस करणं म्हणजे खरं अभ्यासाचं नियोजन। जर अभ्यासाचं नियोजन करायचं असेल तर त्या संदर्भामध्ये तुम्हाला प्रॉपरली तिथं काही गोष्टी माहिती असणं अपेक्षित आहे। जसं की फॉर एक्झाम्पल कोणत्या घटकावर क्वेश्चन विचारल्या जातात, कोणते उपघटक आतापर्यंत विचारलेले नाहीये आणि कोणत्या घटकावर आपल्याला कोणत्या रेफरन्स बुकने ते रीड करायचं आहे, हे जर तुमच्याकडे क्रिस्टल क्लिअर असेल तर ते खऱ्या अर्थाने अभ्यासाचं नियोजन असतं। म्हणून हे सुरुवातीलाच मी थोडं क्लिअर करून टाकलं की एक्झॅक्टली अभ्यासाचं नियोजन म्हणजे सकाळी लायब्ररीत जाणं आणि बसणं हे नियोजन व्यक्तिशीर असतं, अभ्यासाचं नियोजन नसतं। आता हे जे अभ्यासाचं नियोजन आहे ते युनिफॉर्मली आपण सबस्टिट्यूट करू शकतो, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांनी ते करायला पाहिजे अशी आपण अपेक्षा करू शकतो। परंतु व्यक्तिगत काही नियोजन असतात की सकाळी किती वाजता जायचं, कोणत्या गोष्टीला प्रेफरन्स द्यायचा, बाहेर कधी जायचं, चहा प्यायला कधी जायचं, याच्यावर आपण नाही बोलायचं का, कारण की हे व्यक्तिगत गोष्टी असतात। मग व्यक्तिगत गोष्टी प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळी असणार आहे। त्यामुळं माझा ह्या पर्पज आहे ह्या व्हिडिओचा की आपल्या एक्झामला कशा पद्धतीने आणि कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे। कारण की फक्त अभ्यास करतोय आणि अभ्यासाची दिशा कळत नसेल तर त्याच्यामुळं कुठेतरी प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात। त्यामुळं अभ्यासाला एकदम डिकोडिफाईड करून त्याचं असलेलं ॲनालिसिस करून आपल्याला प्रॉपरली कोणतं वाचलं पाहिजे, कोणतं वाचलं नाही पाहिजे हे कळलं पाहिजे। मग आज आपण सुरुवात करूया की एक्झॅक्टली काय आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला करता येईल। पण तत्पूर्वी काही आपल्या मनातले प्रश्न असतात आणि हे प्रश्न जोपर्यंत सॉर्ट आउट होत नाही तोपर्यंत तुमच्या अभ्यासाला एक वेगळी गती प्राप्त होऊ शकत नाही। त्यामुळं आपल्याकडं लक्षात घेणं गरजेचं आहे की एक्झॅक्टली कशा पद्धतीचे प्रश्न आहे। प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये हेच प्रश्न आहे। सामान्य रूपी जेवढं विद्यार्थ्यांसोबत आम्ही इंटरॅक्शन करतो, जेवढं विद्यार्थ्यांसोबत बोलतो, तर त्याचं मी एका प्रकारे लिस्ट आउट केलेलं आहे की एक्झॅक्टली कोणते प्रश्न भेडसावत आहेत, सध्या कोणत्या प्रश्नांना त्या प्रकारचं असलेलं बऱ्यापैकी त्या गोष्टी विद्यार्थी मित्र डेंजरस झोनमध्ये आहे किंवा त्यांना कळत नाही की नेमकं काय आहे। तर मग त्याच्यामध्ये जो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे काय की पूर्व परीक्षा कधी होणार। आता हा सगळ्यात बेसिकली प्रश्न असतो जो विद्यार्थी नवीन असेल किंवा जुना असेल। नवीन विद्यार्थी याच्यासाठी की त्याला कुतूहल लागलेलं असतं की किती दिवस बाकी आहे, माझा फर्स्ट अटेम्प्ट आहे आणि त्या पद्धतीने मला किती दिवसाच्या अंतरानंतर मला प्रिपरेशन करायचं आहे। जुना विद्यार्थी हा संभ्रमामध्ये असतो की आयोगाच्या ज्या काही गोष्टी चालू आहे, जसं की पेपर चेक लवकर न होणे, लिस्ट न लागणे, त्याच्यानंतर पेंडिंग रिझल्ट्स ठेवणे, अशा 2-3 गोष्टी ज्या काही आहे तर त्याच्यामुळं आयोग जेवढा गोंधळत आहे तेवढा सावळा गोंधळ आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये आहे। मग त्या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहे की एक्झॅक्टली पेपर कधी होणार आहे। हा पहिला प्रश्न सामान्य रूपी सगळ्या मनात आहे प्रत्येक विद्यार्थ्याचा। दुसरा प्रश्न आहे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यांच्यामध्ये अंतर किती असणार आहे। द डिस्टन्स बिटवीन दी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन्स अँड द पर्टिक्युलर मेन्स एक्झामिनेशन्स, किती अंतर असेल मग त्याच्यानुसार मला अभ्यासाची प्लॅनिंग ठरवायला, प्रीचा अभ्यास प्लस मेन्सचा अभ्यास, मग अशा पद्धतीने मला अभ्यासाचं अंतर किती आहे, कोणते विषय पहिले घेऊ, कोणते विषय नंतर घेऊ, कोणत्या विषयाला जास्त प्रेफरन्स द्यायचा, अशा पद्धतीने माइंडसेट करण्यासाठी हा दुसरा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या कदाचित मनात असेल। तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे काय, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास एकत्र होऊ शकतो का। आता हे संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चं नियोजन आहे।
त्यामुळं याच्यामध्ये स्पेसिफाईडली मी काही गोष्टी सांगणार आहे, त्या गोष्टीचं असलेलं आन्सर ह्या क्वेश्चन मध्ये सापडणार आहे. क्वेश्चन आहे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचा एकत्रित अभ्यास होऊ शकतो का. नेक्स्ट क्वेश्चन आहे संदर्भ साहित्य कोणती असावी किंवा संदर्भ साहित्य ऑथेंटिक कोणतं वाचलं पाहिजे, त्याच्यावर क्वेश्चन आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये आहे. त्याच्यानंतर PYQ वाचले पाहिजे का, हा एक प्रश्न फार सध्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात आहे. 21,000चा ठोकळा आहे मार्केटमध्ये, तो घेऊन येणं आणि त्याला रीड करणं, त्याचं अनालिसिस करणं हे सर्वात डिफिकल्ट आहे. त्यामुळे ते घेणं सोपं आहे, परंतु ते टेबलावर आल्यानंतर त्याचं रीडिंग होतं की नाही, त्याचं असलेलं अनालिसिस होतं की नाही हे समजणं फार महत्वाचं आहे. आणि घेतल्यानंतर त्याला वाचायचं कसं, कोणत्या गोष्टी लक्षात केंद्रित करायच्या, हे सगळं आपल्याला तिथं बघता येऊ शकतं. मग ते PYQ वाचले पाहिजे का. त्याच्यानंतर आहे दिवसाचे नियोजन कसे असावे, दिवसाचं नियोजन कसं केलं जाणार आहे, त्याच्यानंतर कोणत्या विषयाला जास्त महत्व असायला पाहिजे. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपल्याला 2024ची पूर्व परीक्षा द्यायची असेल तर त्यावेळेस हे सामान्य रूपी प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये असलेले क्वेश्चन हे ग्राह्य धरून आपण याच्यावर आज कन्फर्मली त्या प्रकारचं असलेलं डिस्कशन्स करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, चला मग पहिला प्रश्न आपण डील करूया, तो म्हणजे काय, पूर्व परीक्षा कधी होणार आणि पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा यामध्ये अंतर किती असणार आहे हे आम्हाला स्पष्ट माहिती असायला पाहिजे. बघा, आयोगाने मागच्या असलेल्या 7-8 दिवसापूर्वी अंदाजित वेळापत्र जाहीर केलं. हा अंदाजित आहे, इस्टिमेटेड आहे की अशा वेळेस ही तारीखेला ह्या प्रकारची परीक्षा होऊ शकते, एक अंदाज दिलेला आहे. परंतु हा अंदाज पण आपल्याला मनाला सुखवणार आहे का, कारण की विद्यार्थ्याला एक त्या प्रकारचं डेस्टिनेशन भेटतं की मला येस ह्या तारखेला एक्झाम आहे तर ह्या तारखेचं मला नियोजन करणं अपेक्षित आहे. मग आपल्याला ह्या पद्धतीचंच असलेलं नियोजन इथं बघायचं आहे की एक्झॅक्टली डेट कधी आहे. मग अशा वेळेस त्यांनी अंदाजित असलेलं वेळापत्रक 2024चं त्यांनी पब्लिश केलं आणि त्याच्यामध्ये स्पेसिफाईडली सांगितलेलं आहे की महाराष्ट्र अराजपत्री गट ब गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ग्रुप बी ग्रुप सी ची प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2024ची कधी असणार आहे हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मग त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ग्रुप बी आणि ग्रुप सी एकत्रित होणार आहे. एकत्रित होत असल्या कारणामुळं त्याच्यामध्ये विविध प्रकारचे असलेले पोस्ट आहे किंवा विविध प्रकारचे असलेल्या पदांसाठी ती एक्झाम घेतल्या जाणार आहे. आता काही विद्यार्थी पहिल्यांदा बघत असेल किंवा पहिल्यांदाच त्या प्रकारच्या असलेल्या एक्झामला सामोरं जात असेल तर त्यांच्यासाठी माहिती असायला पाहिजे की ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये कशा पद्धतीचे असलेले पद भरल्या जातात किंवा कोणत्या स्वरूपामध्ये कशा स्वरूपातले असलेले त्या सगळ्या संदर्भ येतो. तर पहिलं येतं ते म्हणजे ASO म्हणजे असिस्टन्स सेक्शन्स ऑफिसर ज्याला आपण म्हणतो, म्हणजे सहाय्यक कक्ष अधिकारी. त्याच्यानंतर आहे STI. त्याच्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांचा फेवरेट तो म्हणजे काय तर PSI. हे तर बेसिकली पद त्या प्रकारचे असलेल्या स्वरूपामध्ये काय आहे गट ब च्या असलेल्या स्वरूपामध्ये अंतर्भूत होत असतात, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे ASO PSI STI हे जे पद आहे तर त्या प्रकारे असलेलं याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहे. त्याच्यानंतर आहे दुय्यम निबंधक श्रेणी मुद्रांक निरीक्षक आहे, कर सहाय्यक आहे, टॅक्स असिस्टंट, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, उद्योग निरीक्षक, लिपिक टंकलेखक. हे आता हे ग्रुप सी मध्ये पण मोडता बरं, हे ग्रुप सी आणि ग्रुप बी दोन्ही एकत्रित आहे. त्याच्यानंतर तांत्रिक सहाय्य विमा संचालनालय, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक आहे AMVI ज्या प्रकारचं आहे ते, मग RTO ज्याला आपण म्हणतो ते. मग अशाच प्रकारे 10 जे पद आहे त्या 10 पदांची असलेली एक्झामिनेशन्स ही पर्टिक्युलर आपलं आयोग कंडक्ट करत असतं, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग ते ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी पूर्व परीक्षेमध्ये एकत्रित घेतल्या जाणार आहे. मग याची असलेली पूर्व परीक्षा अंदाजित किती सांगितलेली आहे तर त्या प्रकारचं असलेलं सांगितलंय 16 जून 2024 ला. किती सांगितलेली आहे 16 जून 2024. मग आपण असं पकडू जर टेंटेटिव्हली त्यांनी 16 जून सांगितली असेल तर ते पहिले होऊ शकते, कदाचित पाठीमागे जाऊ शकते. म्हणजे त्याच्या मागचं असलेलं पाठीमागे जाणं किंवा पुढे जाणं अशा कोणत्याही पद्धतीने ते व्हेरिएशन होऊ शकतं. मग 16 जूनला होईल किंवा 8 जूनला होईल किंवा त्याच्यानंतर ही कदाचित आपल्याला होताना दिसून येईल. परंतु एक आपल्याला डेस्टिनेशन भेटलंय, आपल्याला तिथं तारीख सापडली की 16 जून इज द अल्टिमेटम डे टू विच मेक द शुअरिंग की पर्टिक्युलर की आपल्याला त्या प्रकारचा अभ्यासाला लागावं लागणार आहे. मग आपल्याकडं आहे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे.
मग मे पर्यंत आपल्याला कन्फर्मली 5 महिने आहे आणि ह्या 5 महिन्यामध्ये आपल्याला अभ्यासाचं नियोजन करायचंय. मग अशा पद्धतीने 5 महिने आपल्या हातामध्ये असतील आणि त्या स्वरूपातले जे 15 दिवस आहे ते रिव्हिजनला ठेवणार आहे आपण. ते पण कसे करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. मग अशा वेळेस 16 जून 2024 ला पूर्व परीक्षा आणि सोबतच त्यांनी सांगितलंय की ओनली फॉर द पर्टिक्युलर ज्या पद्धतीचं असलेलं तुमचं इथं ग्रुप बी त्या प्रकारची असलेली ज्या संदर्भामध्ये 2 मिनिटं, ग्रुप बी ची मेन्स एक्झामिनेशन इथं तुम्हाला कदाचित दिसत असेल. ग्रुप बी ची मेन्स एक्झामिनेशन ही कधी होणार आहे तर सप्टेंबर 2024 ला. आता इथं तारीख 29 सप्टेंबर दिली आहे, परंतु आपण सप्टेंबरचा महिना पकडू कारण की त्याच्यामध्ये टेंटेटिव्हली आहे सगळ्या गोष्टी. मग आपल्याकडं 16 जून, मग जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, अगदी 4 महिने. परंतु माझं एक प्रिडिक्शन आहे की 4 महिने कधीही पकडायचं नाही, त्याला नियर टू बी 3 किंवा 3.5 महिने काउंट केलं पाहिजे किंवा त्याला गृहीत धरलं पाहिजे. का? कारण की त्याचं असलेलं ड्युरेशन किंवा तारीख ही मागं पुढं झाली तर आपल्याला दिवस कमी भेटतात. मग आपल्याला हे तयारी पाहिजे की आता 5 महिने प्रिलिमला आणि 3 महिने मेन्सला, म्हणजे अशा पद्धतीच्या माध्यमातून पूर्व परीक्षा 5 महिन्यांनी आणि पूर्व परीक्षा झाल्यापासून तर 3 महिन्यांनी तुमची असलेली मुख्य परीक्षा असणार आहे ग्रुप बी ची. स्पेसिफाईडली ग्रुप बी सांगतोय मेन्सची. ग्रुप सी ची मेन्स नंतर असणार आहे किंवा किंबहुना त्याची अजून तारीख त्यांनी पुढे दिली असावी, परंतु आपण फोकस करूया ग्रुप बी च्या स्वरूपामध्ये. मग अशा वेळेस काय आहे तर 16 जून प्री आणि त्या प्रकारचं 29 सप्टेंबर 2024. मग आता आपल्याला क्लिअर झालंय की परीक्षा कधी असू शकते आणि 2 परीक्षेमध्ये म्हणजे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा याच्यामध्ये अंतर आहे नियर टू बी 3 महिन्याचा अंतर तिथं दिलेला आहे. मग आता इथं सर अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास करता वेळेस त्या प्रकारचा पुढचा प्रश्न निर्माण होतोय आम्हाला, तो म्हणजे काय की पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास एकत्रित होऊ शकतो का? सगळ्यात दिस इज अ मेजर पोर्शन्स ऑफ अ पर्टिक्युलर पर्सन्स हु आर ॲस्पिरंट हु वॉन्ट टू बी बिकम अ काइंड ऑफ अ ॲस्पिरंट ऑफ अ UPSC और MPSC. परंतु त्याच्यामध्ये इथं हा सगळं संभ्रम असतो की नेमकं मला पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास एकत्रित करता येऊ शकतो का? तर माझं पर्सनल ओपिनियन आहे संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी सांगतोय मी. पर्टिक्युलर कंबाईंड एक्झामिनेशन 2024 साठी बोलतोय. का? कारण की ह्या प्रकारची असलेली एक्झामिनेशन्स जर तुम्ही ऑब्झर्व करता तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतंय की कंबाईनची एक्झामिनेशन मध्ये विचारला जाणारा प्रिलिमचा पोर्शन आणि कंबाईन मध्ये मेन्स मध्ये विचारला जाणारा जो पोर्शन आहे तो नियर टू बी काय आहे सेम आहे. किंबहुना त्याच्यामध्ये थोडंसं जास्त पद्धतीने इलॉबरेशन दिलेलं आहे. म्हणजे मी असं म्हणू शकतो का की जे मूलभूत 5 विषय आहे जसे की पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, सायन्स, त्याच्यानंतर तुमचं असलेलं करंट अफेअर्स, हे जे 5 काही गोष्टी असणार आहे ह्या 5-6 गोष्टी जर तुमच्या मेन्स ओरिएंटेशनने जर कंप्लीट होत असेल तर ऑटोमॅटिकली तुमचं मेन्स पण कव्हर होईल आणि ऑटोमॅटिकली तुमचं असलेला प्रीचाही अभ्यास त्याच्यामध्ये होऊ शकतो. हे फक्त मी संयुक्त पूर्व परीक्षेबद्दल बोलतोय बरं मित्रांनो, लक्ष ठेवायचं. मग संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा याचा सायमल्टेनियसली स्टडी होऊ शकतो. आता याच्यामध्ये गडबड करायची नाही की राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि त्या प्रकारचं असलेलं मुख्य परीक्षा ही एकत्रित होऊ शकते का किंवा एकत्रित त्याचा अभ्यास होऊ शकतो का, तेही लक्षात घ्या. राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा यांचाही अभ्यास एकत्रित काही प्रमाणामध्ये करता येऊ शकतो, परंतु परत तिथं संदर्भ येतो की राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जो अभ्यास आहे किंवा तो अभ्यासक्रम जो आहे तो मोठा आहे. त्याच्यामध्ये 1-2 विषयांची ऍड आहे किंवा भरती जास्त आहे, लॉज आहे, 13 प्रकारचे लॉज आहे त्याच्यामध्ये. मग अशा स्वरूपामध्ये तुम्हाला जो अभ्यास करायचा असेल मेन्सला राज्यसेवेच्या तो थोडा वरचढ असतो. त्यामुळं त्याच्या असलेल्या अभ्यासाची गती किंवा अभ्यासाचा जो परिणाम आहे तो जास्त स्वरूपात असायला पाहिजे. त्यामुळं त्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास कसा करायचा मी त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ बनवेल. परंतु आता तरी इथं क्लिअर झालं पाहिजे की संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा याचा सायमल्टेनियसली स्टडी होऊ शकतो. का होऊ शकतो तर त्याच्या पहिले तुम्हाला तिथं सिलेबस माहिती असायला पाहिजे. मग पूर्व परीक्षेचा सिलेबस जेव्हा तुम्ही डोळा खालून घालतात पर्टिक्युलर संयुक्त पूर्व परीक्षेचा तर ओघम स्वरूपामध्ये त्यांनी सगळ्या काही गोष्टी दिल्या आहे. क्रिस्टल क्लिअर काय असेल,
कोणत्या स्वरूपात असेल, कशा पद्धतीने त्याला डिकोड केलं असेल हे स्पष्टपणे सांगितलेलं नाहीये. त्यामुळं लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर अभ्यास करायचा असेल तर मेन्स पासून करायला हरकत नसावी आणि मेन्स मध्ये किंवा मेन्सच्या ओरिएंटेशननी जर करत असेल तर ऑटोमॅटिकली आपला प्रिलिमचा स्टडी चांगला होऊ शकतो, हे मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो. का? कारण की मेन्स मध्ये प्रत्येक गोष्ट इलॉबरेट केली आहे. जसं की उदाहरण, पूर्व परीक्षेमध्ये सिलेबसमध्ये काय सांगितलेलं आहे? फक्त राज्यशास्त्र सांगितलेलं आहे. देर इज नो कोडिफिकेशन ऑफ द व्हॉट शुड आय रीड और व्हॉट शुड नॉट टू बी रीड. मी कोणतं वाचलं नाही पाहिजे, व्हॉट शुड नॉट टू बी रीड, मी कोणतं नाही वाचलं पाहिजे याच्यावर तिथं कधी भाष्यच नाही केलंय. मग अशा वेळेस मला कळतंय की मला पॉलिटी वाचायचंय, पण मी पॉलिटीमध्ये काय वाचू, त्या पद्धतीच्या माध्यमातून कोणत्या गोष्टी वाचल्या नाही पाहिजे हे मला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्या पद्धतीच्या असलेल्या काहीच मला तिथं संबंध लागू शकत नाही. त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये फक्त भारतीय अर्थव्यवस्था, शासकीय अर्थव्यवस्था अशा प्रकारच्या संकल्पना दिल्या आहे, परंतु अर्थव्यवस्था इलॉबरेटली मेन्शन केलेली का? बिलकुल नाही. मग इथं फक्त राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग वगैरे वगैरे अशा प्रकारे गोष्टी सांगितलेल्या आहे. मग आता मला एक सांगा, जर ह्या सगळ्या गोष्टी जर एकदम अनक्लिअरिफाईड जर सांगितलं असेल तर अभ्यास करता येऊ शकतो का? नाही. परंतु हे जर तुम्ही त्या पद्धतीचं असलेलं मेन्स बघायला गेलं तर मेन्समध्ये प्रत्येक गोष्टी तिथं एलॉबरेटिव्हली सांगितलेली आहे. म्हणजे आपल्याला अभ्यास करता वेळेस कंबाईनची मुख्य परीक्षेचा जो पॅटर्न आहे तो ओळखण्यासाठी त्याचा असलेला जो सिलेबस आहे तो सिलेबस डिकोड करावा लागणार आहे. मग अशा वेळेस तो सिलेबस डिकोड करायचा असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला इथं स्पष्टपणे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग आता इथं गमतीचा भाग असा आहे की काही गोष्टी ओव्हरलॅप आहे किंवा काही गोष्टी रिलेटेड आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल मेन्स मध्ये बघायला गेलं तर बुद्धिमत्ता चाचणी आहे, म्हणजे त्या प्रकारचं असलेलं मॅथ आणि रिझनिंग आहे. मग तुम्हाला इथं अंकगणित, बुद्धिमापन चाचणी ह्या दोन्ही गोष्टी इथं आपल्याला काय केलेलं आहे? दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला हे प्रिलिमला देखील पण आहे आणि मेन्सला देखील पण आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यानंतर त्या प्रकारचं असलेलं चालू घडामोडी हा सगळ्यात महत्वाचा विषय जो की मुख्य परीक्षेमध्ये विचारला जातो. तर लक्षात ठेवायचं, चालू घडामोडी आणि त्या प्रकारचं असलेलं सायन्स हे दोन जे असे विषय आहे किंवा सॉरी तुमचे असले चालू घडामोडी आणि अंकगणित आणि सांख्यिकी हे जे आहे प्रकरण हे वेगळ्या स्वरूपामध्ये तुम्हाला नेहमी वेगळं करावं लागणार आहे. का? कारण की ज्या पद्धतीने प्रिलिम्सला चालू घडामोडी विचारतात कदाचित मेन्सला पण त्या पद्धतीनेच विचारण्याची शक्यता असते, परंतु डेप्थ ऑफ नॉलेज ही जास्त विचारल्या जाते कुठं? मेन्समध्ये. त्यामुळं आपण ज्यावेळेस चालू घडामोडी वाचणार आहे तर मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने वाचलं पाहिजे आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने पण तिथं 4-5 स्टेटमेंटच्या लाईन्समध्ये क्वेश्चन जास्त विचारल्या जातात. त्यामुळं तिथं आपला अभ्यास तेवढा ताकदीचा असायला पाहिजे. आणि लक्षात ठेवायचं मित्रांनो की चालू घडामोडी असेल आणि अंकगणित हे जे विषय आहे हे काय असतात? डायनामिक असतात. डायनामिक म्हणजे काय की ज्याच्यामध्ये तुम्हाला सराव करणं अपेक्षित जास्त असतं. जसं की पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स ह्या विषयामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी बघू शकतात, प्रिडिक्ट करू शकता की याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो, त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. परंतु अंकगणित आणि चालू घडामोडीवर काय प्रिडिक्शन असेल, कोणता क्वेश्चन येऊ शकतो हे कधीही संबंधित असू शकत नाही. किंबहुना त्या प्रकारचं त्याच्यावर क्वेश्चन येईलच हे कधीही तुम्ही प्रिडिक्ट करू शकत नाही. प्रत्येक गोष्टी वेगवेगळ्या स्वरूपातली असती. त्यामुळे याचा अभ्यास करता वेळेस आपल्याला मेन्स ओरिएंटेशननी जास्त करावा लागणार आहे. हे क्लिअर झालं. दुसरी गोष्ट ते म्हणजे काय की आपल्याला ओनली फॉर द मेन्स साठी काय वाचायचंय. आता मेन्स साठी जर वाचायचं म्हटलं तर माहितीचा अधिकार हा एक स्पेसिफाईडली एक कायदा आहे, एकच कायदा की जो आहे माहितीचा अधिकार, राईट टू इन्फॉर्मेशन आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. मग अशा प्रकारचे दोन जे कायदे आहे ते स्पेसिफाईडली तुम्हाला मेन्स मध्येच वाचायचे. मग बघा काही गोष्टी तुम्हाला त्या पद्धतीने जेव्हा 5 महिने हातामध्ये असणार आहे आणि 5 महिन्यामध्ये 5 विषय तुम्हाला दिलेले असेल तर 5 महिन्यामध्ये हे तुम्हाला 100% मेन्सच्या ओरिएंटेशननी करायचे आहे. आणि तुमचे असलेले जे उर्वरित 3 महिने आहे त्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला माहितीचा अधिकार, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आणि तोपर्यंत इंग्रजी प्लस मराठी ग्रामर हे करायचं आहे.
मग आता एक लक्षात घ्या, 3 महिन्यामध्ये मराठी ग्रामर इंग्रजी ग्रामर होऊ शकतं का? तर येस, ऍब्सोल्युटली होऊ शकतं. कधी होऊ शकतं? ज्या वेळेस तुम्ही 5 महिने फक्त आणि फक्त मेन्सच्या ओरिएंटेशननी बाकीचे जे 5 विषय आहे ते 5 विषय जर कंप्लीट करत असाल तरच तशा पद्धतीने गोष्टी होऊ शकतात. जसं की फॉर एक्झाम्पल आता इथं जर पॉलिटी बघायला गेलं तर पॉलिटी विषय हा प्रीला पण आहे आणि तो त्या प्रकारचा मेन्सला पण आहे. मग मला पॉलिटी विषयामध्ये इथं इलॉबरेशन दिलेलं आहे, प्रत्येक गोष्ट समजून सांगितलेली आहे, म्हणजे हा प्री आणि मेन्सला पण आहे. मग माझा अभ्यासाची तयारी पॉलिटी विषयाची तर कशापासून सुरुवात पाहिजे? तर मेन्स पासून पाहिजे. मग ह्या 5 महिन्यामध्ये पहिला महिना 1 महिना डेडिकेटली फक्त कोणाला द्यायचा? पॉलिटी विषयाला. कारण की आपल्याकडे 5 महिने आणि 5 विषय, हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, त्याच्यानंतर तुमचं असलेलं सायन्स आणि त्या प्रकारचं असलेलं करंट अफेअर्स. कारण की करंट अफेअर्स प्रीला पण आहे आणि मेन्सला पण आहे. मग अशा पद्धतीने तुम्हाला तिथं कन्फर्मेशन आलंच पाहिजे की मला मेन्सच्या दृष्टिकोनातून वाचायचं आहे. मग मेन्सच्या दृष्टिकोनातून वाचलं की प्रिलिमचे असलेले काही जे कसाही क्वेश्चन येऊ द्या कोणत्याही स्वरूपातला तो पूर्ण क्लिअर होऊन जाणार आहे. आणि आपण लवकरच त्या प्रकारचं असलेलं आता सिरीज लॉन्च केलेली आहे PYQ ची, आणि त्याच्यामध्ये मी विशेषतः टॉपिक वाईज जसे की पॉलिटी विषय आणि इकॉनॉमिक्स विषय मी घेणार आहे. आणि पॉलिटी विषयाच्या संदर्भामध्ये पर्टिक्युलर PYQs काय काय आलेले आहे सगळ्या ओरिएंटेशननी, मग ते तुमच्या लिपिक स्वरूपातले असेल, त्याच्यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, कंबाईन पूर्व परीक्षा, कंबाईन मुख्य परीक्षा, तुमची ग्रुप C ची प्री मेन्स, ह्या सगळ्या ओरिएंटेशनचे टॉपिक वाईज, जसे की पहिलं टॉपिक आहे घटना निर्मिती. घटना निर्मितीवर सगळ्या पद्धतीचे असलेले क्वेश्चन बघणारे, नियर टू बी 35 क्वेश्चन्स आपण डील करणारे प्रत्येक टॉपिक मधले. असे टॉपिक आहेत 17 टॉपिक, 17 ते 20 टॉपिक आहे पॉलिटीमध्ये. म्हणजे 20 टॉपिकचे 35 क्वेश्चन किंवा 30 क्वेश्चन जर जनरली ॲव्हरेज काढला तर 3 दुने 6 म्हणजे 600 पेक्षाही जास्त क्वेश्चन्स आपण डील करणारे, म्हणजे तुम्हाला तो टॉपिक क्लिअरच झाला पाहिजे. मग अशा पद्धतीने मेन्स ओरिएंटेशननी आपण स्टडी करणार आहोत आणि ह्या पद्धतीने सगळ्या गोष्टी तिथं करायच्या पाहिजे. त्याच्यानंतर हिस्ट्री आहे, हिस्ट्री पण तुम्हाला प्री मध्ये पण आहे, मेन्स मध्ये पण आहे. मग याचा अभ्यास कधी झाला पाहिजे? तर हा अभ्यास 5 महिन्यामध्ये झाला पाहिजे. याचा अभ्यास 5 महिन्याच्या ओरिएंटेशनने झाला पाहिजे म्हणजे पाहिजे. बघा, मग त्यामुळं त्या प्रकारे सगळ्या व्यवस्थित सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. त्याच्यानंतर जिओग्राफी पण कुठं आहे? प्री मध्ये आहे, मेन्स मध्ये आहे. मग त्यावेळेस पण तुम्हाला मेन्सच्या ओरिएंटेशनने करावं लागणार आहे. आता एक लक्षात घ्यायचं मित्रांनो, आता तुमची कॉम्पिटिशन साधी राहिली नाहीये. पहिले कंबाईन एक्झामिनेशन मध्ये 35 ते 40 मार्क घेणे अगदी अवघड होते. आज विद्यार्थी मित्र 60, 65 पर्यंत चाललेला आहे. म्हणजे याच्यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता कॉम्पिटिशन वाढत चाललेली आहे. आणि ह्या कॉम्पिटिशन वाढता वेळेस त्यांनी सिलेबस पण अशा पद्धतीने चेंज केला की आता ग्रुप बी च्याही विद्यार्थ्यांना पर्यावरण वाचणं आता कंपल्सरी झालंय. पहिले पर्यावरण नव्हतं, आता तुम्हाला कॉम्पिटिटर हे अजून ऍड झाले. आणि जे राज्यसेवेची पूर्व मुख्य परीक्षा ऑलरेडी ज्यांनी दिली आहे तर ते विद्यार्थी देखील तुम्हाला आता काय करणार आहे? कॉम्पिट करणार आहे. मग अशा पद्धतीने पर्यावरणाचाही विशेष अभ्यास तुमच्याकडनं होणं अपेक्षित आहे, किंबहुना तो झालाच पाहिजे, हेही लक्षात ठेवा. त्यामुळं तुमचा स्ट्रॅटेजी मेन्स ओरिएंटेशननी ठेवा, जेणेकरून तुमच्या मेन्सच्या पद्धतीने करता येणार आहे. आणि मेन्समध्ये प्रत्येक बीट काढा, प्रत्येक पॉइंट काढा. जसं की महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक भूगोल, मग प्राकृतिक भूगोलामध्ये काय आहे, कोणत्या गोष्टी आहे, हे सगळं लिहून काढा. कोणत्या कोणत्या गोष्टी आहे, कशा पद्धतीने आहे. मेन्स स्टॅटिकली जा आणि त्या पद्धतीने प्री ऑटोमॅटिकली कव्हर होणार म्हणजे होणार. त्याच्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री, झुऑलॉजी, बॉटनी ही प्री मध्ये पण आहे आणि त्या प्रकारचं असलेलं मेन्स मध्ये पण आहे. म्हणजे तुम्हाला इथं सायन्स प्री मध्ये पण करायचं आहे, मेन्स मध्ये पण करायचं आहे. म्हणून मेन्सचा ओरिएंटेशन स्टडी. आता इथं फक्त 3 महिन्यामध्ये काय करायचं, तर हा जो सेकंड पॉइंट आहे तो म्हणजे सायन्स अँड टेकचा पोर्शन आहे. मग सायन्स टेकचा पोर्शन हा 3 महिन्यामध्ये करायचा, कारण की छोटा पॉइंट आहे. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये जे सायन्स टेकसाठी पुस्तक वापरतात ते जरी वाचलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. किंवा राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचे सायन्स टेकचे जर क्वेश्चन तुम्ही काढले, ॲनालिसिस केलं, त्याला जर बघितलं तर तुमच्या मुख्य परीक्षेला खूप फायदा होऊ शकतो. कारण की आयोग वेगळं काही करणार नाहीये. त्यामुळं हा पोर्शनला आत्ता हात लावायचा नाही 5 महिन्यामध्ये. का? कारण की स्पष्टपणे हा कशाचा पोर्शन आहे?
तर मेन्सचा पोर्शन आहे. मग मेन्स पोर्शन मध्ये 4 गोष्टी करायच्या. एक म्हणजे इंग्रजी ग्रामर, 2 म्हणजे मराठी ग्रामर, त्याच्यानंतर तुमचे 2 कायदे, त्याला आरटीआय ऍक्ट आणि महाराष्ट्र लोक अधिनियम जो ऍक्ट आहे त्या प्रकारचा तो महाराष्ट्र लोक हक्क सेवा अधिनियम, आणि लास्टला आहे तो म्हणजे काय तर तुमचा सायन्स डे. हे 5 घटक 3 महिन्यामध्ये कंप्लीट करायचे आहे. आणि उर्वरित जे सिलेबस आहे, उर्वरित जो पोर्शन आहे, कोर पोर्शन ज्याला आपण म्हणतो, तर तो पोर्शन तुम्हाला आत्तापासून सुरुवात करावं लागणार आहे आणि त्या पद्धतीने हे सगळ्या गोष्टी करावं लागणार आहे. अर्थव्यवस्था प्रीला पण आहे आणि मेन्सला पण आहे. मग मेन्स ओरिएंटेशनने चालू करून द्या की नेमकं काय आहे, कसं आहे, कोणत्या स्वरूपातलं आहे, काय आहे. वाटलंच तर याच्यामध्ये एक आपण करू शकतो, तर त्या प्रकारे प्रिलिम्स मध्ये इथं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे तुमचं असलेलं बेसिक नॅशनल इन्कम काय आहे, जीडीपी, जीएनपी काय असेल, त्या संदर्भामध्ये शेती, उद्योग ह्या गोष्टीवर जास्त फोकस करा. मेन्सच्या ओरिएंटेशन मधून पॉइंट काढायचे आणि हे पॉइंट शोधून त्या पद्धतीने तिथं कंटिन्युअसली बघत चला. मग अशा वेळेस तुम्हाला इथं सोपं पडेल की एक्झॅक्टली काय वाचायचंय किंबहुना काय वाचायचं नाही हे तिथं क्रिस्टल क्लिअर होत असताना आपल्याला दिसून येणार आहे. आलं लक्षात? मग आता सर आम्हाला कळालं की आता मेन्सच्या ओरिएंटेशनने अभ्यास करायचा आहे आणि मेन्सच्या ओरिएंटेशननी आमच्याकडं त्या प्रकारचं असलेलं पर्टिक्युलर जे आहे ते 5 महिने आमच्या हातात आहे. 5 महिन्यामध्ये पर्टिक्युलर जे पॉलिटी विषय, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स, त्याच्यानंतर जिओग्राफी, त्याच्यानंतर हिस्ट्री, त्याच्यानंतर सायन्स 1 2 3 4 5 1 2 3 4 5 हे 5 विषय आहे. 5 विषयाला एक विषयाला एक महिना, एक विषयाच्या संदर्भामध्ये सगळ्या गोष्टी. मग आता सर नेमकं काय वाचू? पॉलिटी विषय जर आपण सुरुवात करायला गेलो तर सर याच्यामध्ये मी नेमकं काय वाचलं पाहिजे? तर माझं प्रामुख्याने मत आहे की मी याचं अनालिसिस केलेलं आहे. काय अनालिसिस केलंय की कोणत्या घटकावर जास्त क्वेश्चन विचारल्या जातात, ते घटक तुमच्याकडे असायलाच पाहिजे. लक्ष्मीकांत सरांचं बुक हे अल्टिमेट बुक आहे. लक्ष्मीकांत सरांचं बुक हे डावलता येऊ शकत नाही. लक्ष्मीकांत सरांचंच बुक वापरायचं, बाकीचं कोणत्याही बुकला हात लावू नका मी असं म्हणणार नाही. परंतु लक्ष्मीकांत बुक हे बायबल आहे. तुमच्या असलेल्या प्रिपरेशन फेजमध्ये तुम्हाला लक्ष्मीकांत शिवाय पर्यायच नाही. आणि लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक मेन्स आणि प्री दोन्ही कव्हर होता. बाकीच्या पुस्तकांबद्दल मी साशंक आहे. त्यामुळं जास्तीत जास्त काय झालं पाहिजे तर त्या प्रकारचं असलेलं लक्ष्मीकांतचं बुक वापरलं पाहिजे. हा रेफरन्स तुम्हाला पॉलिटी विषयासाठी असायला पाहिजे. मग लक्ष्मीकांत सरांच्या बुक मधले काही महत्वाचे टॉपिक्स आहे आणि ह्या टॉपिक्सवर वारंवार क्वेश्चन विचारले गेलेले तुमच्या असलेल्या ग्रुप बी आणि ग्रुप सी ला. त्यामुळं एवढे टॉपिक परफेक्ट असायलाच पाहिजे मेन्सच्या ओरिएंटेशननी, म्हणजे तुमचा प्री तिथे ऑटोमॅटिकली कव्हर होणार आहे. मग अशातले कोणते टॉपिक्स आहे तर इथं फक्त नाव लक्षात घ्या. कसे क्वेश्चन आले ही तुम्हाला पीडीएफ भेटून जाणार आहे. त्याच्यामध्ये संसदीय समित्या, पंचायत राज, परिशिष्ट आयोग, न्याय व्यवस्था, पंतप्रधान, राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे, केंद्र राज्य संबंध, महान्यायवादी, आणीबाणी, त्याच्यानंतर मूलभूत हक्क, राज्य विधिमंडळ, अधिकृत भाषा, मुख्यमंत्री, मूलभूत कर्तव्य, राज्यपाल, हे महत्वाचे टॉपिक्स आहे. हे टॉपिक्स तुम्हाला करणं अपेक्षित आहे आणि हे किंबहुना हे टॉपिक्सच वाचा मी असं म्हणायला इथं शुअर आहे. हे तुम्हाला सांगतो की हेच वाचा, दुसरं काहीच वाचू नका. का वाचू नका? कारण की याच्यावर मी जेव्हा अनालिसिस केलं तर 22 पर्यंत ह्या सगळ्या गोष्टीवर, ह्या घटकावर क्वेश्चन विचारलेले आहे. सोबतच माझ्या हातामध्ये काय होतं तर PYQs होता. मग PYQच्या माध्यमातून मला अनालिसिस झालंय की नेमकं कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले, कोणत्या घटकावर विचारले आणि कोणते घटक विचारले गेलेले नाही. मग अशा पद्धतीने पॉलिटी विषयाच्या बाबतीमध्ये हे तुम्हाला इथं लक्षात येऊ शकतं. त्याच्यानंतर आहे अर्थशास्त्र. अर्थशास्त्रामध्ये पण काय वाचलं पाहिजे किंवा कोणत्या घटकावर अभ्यास केला पाहिजे. फक्त देसले सरांचं पुस्तक आणायचं आणि ते पाठ करत बसायचं असं बिलकुल करू नका. कारण की इथं ऑथेंटिक सोर्स मार्केटमध्ये अशा प्रकारचं असलेलं एकदम एक्स्ट्रीम सिच्युएशनवर असलच याची शाश्वती नाहीये. मग अशा स्वरूपामध्ये सार्वजनिक वित्तावर क्वेश्चन असतो. त्याच्यानंतर बेरोजगारी, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, योजना, उद्योग, बँकिंग, परकीय व्यापार, त्याच्यानंतर लोकसंख्या, अर्थसंकल्प याच्यावर देखील क्वेश्चन आहे. ग्रुप सी च्या पूर्व परीक्षेमध्ये अर्थसंकल्प मागच्या वर्षीच्या कॉन्सेप्ट विचारली होती, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. वित्त आयोग, पंचवार्षिक योजना, कर रचना, RBI, कृषी, आर्थिक नियोजन,
अशा प्रकारचे असलेले महत्वाचे घटक जी ज्या घटकावर तिथं अभ्यास करायचा आहे. म्हणजेच काय क्लिअर झालं, 5 महिन्यामध्ये पहिला विषय पॉलिटी किंवा कोणताही विषय घ्या, तो विषय घ्यायचा. त्या विषयाच्या संदर्भामध्ये ही लिस्ट आहे, तुम्ही लिस्ट डाउनलोड करून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून ते नोट डाऊन करा किंवा तुमच्या इंडेक्समध्ये टिक मार्क करून घ्या. ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी कोणत्या वाचायच्या कोणत्या नाही वाचायच्या हे तुम्हाला क्लिअर होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर येतो विषय, तो म्हणजे काय भूगोल. भूगोलमध्ये नद्या, लोकसंख्या, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ, महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग, भारताचं जलसिंचन, जलविद्युत केंद्र, शिखरे, जगाचा भूगोल, भारत पिके, भारताची खनिजे, भारताचे उद्योग, भारतीय प्राकृतिक, अक्षरांश, रेखांश, त्याच्यानंतर महाराष्ट्राची वने, त्याच्यानंतर धरणे, दळणवळण भारताचं, महाराष्ट्र पर्यटन, महाराष्ट्राची ऊर्जा, महाराष्ट्राचे राजकीय, खनिज, आर्थिक, हवामान आणि पशुसंसाधने. अशा पद्धतीने तुम्हाला तिथं क्वेश्चन विचारले गेलेले आहे. त्यामुळं भूगोलाचा अभ्यास करता वेळेस तुम्हाला खतीब सरांचं पुस्तक हे बेस्ट पुस्तक आहे किंवा दीपस्तंभांचं पुस्तक घ्या. मार्केटमध्ये जे सध्या चर्चेमध्ये चालू आहे तेच सध्या पुस्तक हातात घ्यायचं आणि त्या पद्धतीने ह्या टॉपिक्सवर तिथं बघायचं आणि इथं ॲनालिसिस करता वेळेस तुम्हाला ह्या गोष्टी कराव्याच लागणार आहे. येते लक्षात. मग भूगोलाचं त्या संदर्भामध्ये ते करायचं आहे. इतिहासाचं पण तसंच आहे. समाज सुधारक, वृत्तपत्रे, धार्मिक सुधारणा, ब्रिटिशकालीन कायदे, राष्ट्रीय काँग्रेस, गांधी युग, 1857चा उठाव, स्वतंत्रोत्तर भारत, शिक्षण, सहकार चळवळ, ब्रिटिशांचे आर्थिक, काँग्रेस पूर्व भारत, शेतकरी आंदोलन, अशा विविध प्रकारच्या गोष्टी त्यांनी तिथं नमूद केलेल्या आहे आणि ते नमूद केलेल्या असलेल्या गोष्टी तुम्हाला परफेक्टली माहिती असणं अपेक्षित आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. इतिहासाच्या बाबतीत हे तुम्हाला दिलं आहे. सायन्स पण तुम्ही बघू शकता कोणता आहे, कसं आहे, कोणते आहे. मानवी डोळा, प्रकाश, ध्वनी, मिलर निर्देशांक, रासायनिक अभिक्रिया, वनस्पती पोषण वगैरे, आहार, मानवी रोग वगैरे, पचन संस्था, याच्यावर कंटिन्युअसली विचारलेले आहे. म्हणजे हे जे मायन्यूट मी काढून दिलेलं आहे त्याचा मूळ उद्देश हाच आहे की तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, कोणत्या घटकावर तिथं अभ्यास करायचा आहे आणि कोणते उपघटक गेले पाहिजे. मॅथ अँड रिझनिंग साठी पण मी तुम्हाला काढून दिलेलं आहे. तुम्हाला ही PDF शेअर केला जाईल, तुम्ही सगळं बघू शकता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे करंट अफेअर्स. सर करंट अफेअर्सचा अभ्यास कसा करायचा, तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने लगेच मार्केटमध्ये जाऊन वार्षिक करंट अफेअर्स घ्यायचं पाठ करत बसायचं बिलकुल नाही. त्याच्यामध्ये पण सेग्रिगेशन झालं पाहिजे. करंट अफेअर्समध्ये सांस्कृतिक घटकावर क्वेश्चन विचारतात, विज्ञान तंत्रज्ञान, निधन वार्ता, सरकारी उपक्रम, पुरस्कार, योजना, महाराष्ट्र प्रकल्प, खेळ, समित्या, संरक्षण आणि दिनविशेष, सोबतच पुस्तके, अभियान, आयोग, पर्यावरण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, एखाद्याची असलेली नियुक्ती याच्या पलीकडे विचारत नाही. त्यामुळं आपल्याला सारांशपणे ह्या घटकावर लक्ष देणं गरजेचंच आहे, किंबहुना ते अंडरस्टँड करणं गरजेचंच आहे म्हणजे आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने करंट अफेअर्सवरही त्या प्रकारे विचारल्या जातात. परंतु 2023 मध्ये थोडा बदल झाला. बदल असा झाला की इथं तुम्हाला असलेल्या क्वेश्चनची जी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ आता बदलण्यात आली आहे. 2022 पर्यंत आपल्याकडच्या असलेल्या स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण पर्टिक्युलर एक्झाम बघतो कंबाईनची, तर त्यावेळेस तुम्हाला पॉलिटीला 10 क्वेश्चन होते, आता 15 क्वेश्चन केलेले आहे. ह्या सोबतच काही मूलभूत फरक झालेला आहे. मग 2023 पण आपण अवलोकन करून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या गोष्टीवर त्या पद्धतीने काय केलेलं आहे, त्या स्वरूपामध्ये क्वेश्चन विचारलेले आहे. तर अर्थशास्त्राच्या संदर्भामध्ये अर्थशास्त्राची मूल तत्वे याच्यावर 4 क्वेश्चन होते, सरकारी योजना याच्यावर 3 क्वेश्चन होते, गरिबीवर 2 होते, बँकिंगवर 1 होता, अर्थसंकल्प याच्यावर 1 होता, वित्त आयोग किती होता 1, GST 1, नाना विविध प्रकारचे असलेले क्वेश्चन 2, असे टोटल 15 क्वेश्चन होते अर्थशास्त्रामध्ये. म्हणजे बघा, हे जर तुम्ही टॉपिक बघितले तर मी टॉपिक जे पहिले काढून दिले होते अर्थशास्त्रामध्ये तेच आहे आणि त्याच्या पलीकडे जायचं काम नसावं, कारण की त्या प्रकारे तिथं त्याच कंटिन्युअसली क्वेश्चन विचारल्या जातात, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पॉलिटीच्या संदर्भामध्ये पण समितीवर क्वेश्चन होते 2, महत्वाचे लेख 2 होते, पंचायत राजवर 1 होता, दुरुस्ती 1 होता, विधान परिषदवर 1 होता, संविधान सभेवर 1 होता, ग्रामसभा ग्रामपंचायत 1, कोर्ट सिस्टीमवर 1 होता, महाधिवक्ता 1, मार्गदर्शक तत्वे 1 आणि विविध प्रकारचे 3 क्वेश्चन, असे टोटल 15 क्वेश्चन होते. मी अशा स्वरूपातले सगळे क्वेश्चन काढून आणलेले आहे की कोणत्या घटकावर विचारलेले आहे, म्हणजे हे घटक आणि आतापर्यंत विचारलेले घटक याच्यामध्ये कोणता फरक आहे का नाही. आता लक्षात घ्यायचं, विद्यार्थी मित्रांनो खूप गोंधळून गेले होते
त्यांचं म्हणणं होतं की सर आता त्या पद्धतीने इथं पॅटर्न चेंज झाला. लक्षात ठेवा, पॅटर्न चेंज नाही झाला, क्वेश्चनची संख्या कमी झालीये. क्वेश्चनला विचारण्यासाठी जी ग्रॅव्हिटी, जो टॉपिक आहे तोच वापरला जाणार आहे, त्याच्या पलीकडे वापरला जाणार नाहीये. त्यामुळं लक्षातच ठेवायचं की त्या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही अनालिसिस करता तर त्यावेळेस आपल्याला काय दिसून येते की पर्टिक्युलर तुमचं असलेलं जो विषय आहे, जो घटक आहे, जो उपघटक आहे तो तसाच राहणार आहे. संख्या कमी जास्त होऊ द्या. आता मला एक सांगा, आज 15 झालीये, उद्या 10 होऊ शकते, उद्या 5 होऊ शकते, काहीही होऊ शकतं. कोणत्याही स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला बंधन असणार आहे का? नाही. परंतु घटक बदलले का हो? सांगा बरं मला. पंचायत राज व्यवस्थेवर विचारला की नाही, मग आता उद्या चालून ग्रामपंचायतीवर विचारणार नाही किंवा ग्रामपंचायत 3 क्वेश्चन टाकतील. घटक तेच राहत आहे, संख्या कमी जास्त होते. त्यामुळं पॅनिक व्हायचं नाही. घटक आपल्या डोळ्याखालून गेलेच पाहिजे. आणि मेन्सच्या ओरिएंटेशनने जर स्टडी केलं मित्रांनो तर 100% तुम्हाला मेन्समध्ये जास्त फायदा होणार आहे प्रीपेक्षा. प्री फक्त क्वालिफाईड करायची आहे, लक्ष ठेवा. प्री फक्त क्वालिफाईंग साठी असते. खरा तुमचा स्कोर, खरा तुमची पोस्ट ही मेन्स ठरवत असते. त्यामुळं मेन्स मध्येच तुम्हाला जास्त अभ्यास करायचा आहे. म्हणून मेन्सच्या दृष्टिकोनाने अभ्यास करा, जेणेकरून तुमच्या असलेल्या यशाला गवसणी घालायला कोणीही तुम्हाला थांबू शकत नाही. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इतिहासामध्ये पण महत्वाचा उठाव, इतिहासात महत्वाची व्यक्ती 2 क्वेश्चन, 1857 उठाव महाराष्ट्र 1, इतिहासातील प्रमुख संघटना, समाज सुधारक याच्यावर 1-1 अशा पद्धतीने मी डिकोड केलेलं आहे. ही सगळी फाईल तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आलं लक्षात? सगळं मी लिहून काढलेलं आहे, तुम्ही नंतर बघू शकता त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता संदर्भ साहित्य कोणती असायला पाहिजे? पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत इज अ अल्टिमेटम आहे. वाटलंच मी लिहून देतो. पॉलिटीसाठी काय आहे? यम लक्ष्मीकांत. आणि यम लक्ष्मीकांतचं पण लक्ष ठेवायचं, फक्त आणि फक्त ओरिजिनल मॅग्रा हिलचं अनुवादित जे कोणी करत असेल तर त्याच्याबद्दल आपल्याला काही घेणं देणं नाही. ओरिजिनल मॅग्रा हिलचं असलेलं मराठीतून तिथं पर्टिक्युलर असलेलं यम लक्ष्मीकांतचा मराठीमधून आलेला आहे. त्यामुळे यम लक्ष्मीकांतच मागायचं. जर ते कोणी म्हणत असेल की हे अनुवादित आहे, हे स्वस्त पडतं, बिलकुल नाही. त्यांना म्हणायचं यम लक्ष्मीकांत मॅग्रा हिलच पाहिजे, दुसरं कोणतंच नाही पाहिजे. मग तिथं यम लक्ष्मीकांत हे असणार आहे. त्याच्यानंतर हिस्ट्रीसाठी माझ्या ओरिएंटेशननी समाधान महाजन सरांचं पुस्तक बेस्ट आहे. समाधान महाजन सरांचं पुस्तक बेस्ट का म्हणतो? कारण की त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी कव्हर केल्या आहे, म्हणजे अगदी बेसिक पासून तर सगळ्यापर्यंत सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या दिसून येणार आहे. त्याच्यानंतर आहे त्या प्रकारचा इकॉनॉमिक्स साठी तुम्हाला देसले सर परफेक्ट आहे. देसले सर किंवा तुमच्या ज्या क्लास नोट्स आहे, त्या क्लास नोट्स असणार आहे, किंवा आम्ही त्या पद्धतीने तुम्हाला काही प्रोव्हाइड करू तर त्या गोष्टी जरी वाचल्या तर मोर दॅन सफिशियंट आहे. हे तुम्ही क्लास नोट्स वाचल्या तरी चालता. पण देसले सरांचं पुस्तक याच्यासाठी वाचायचं कारण की ते करंट रिलेटेड असतात. बाकीचे पुस्तक करंट रिलेटेड राहिलेले नाहीये, आउटडेटेड झालेले आहे. त्यामुळं देसले सरांचं पुस्तक त्याच्यामध्ये पण भाग 1 आणि भाग 2 आहे. तर भाग 2 मध्ये तुमच्या ज्या योजना आहे ना त्या योजना रीड करण्यासाठी करायचा. आता हे लक्षात घ्या, योजना म्हणजे काल परवाच्या योजना वाचायच्या नाही, तर तुमच्या ज्या जुन्या योजना आहे त्याच योजना तुम्हाला रीड करायच्या आहे. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, त्याच्यानंतर जिओग्राफीसाठी 6 to 12 स्टेट बोर्ड तुम्हाला वाचणं मस्ट आहे, 6 ते 12. आणि सोबतच 11वी आणि 12वीची जी NCERT आहे, NCERTचं असलेलं जर तुम्हाला वाचता येत असेल, हिंदीमधून वाचा, कुठूनही वाचा, पण ते वाचा. परंतु माझ्या मते तरी आता 6वी ते 12वीचं जे महाराष्ट्राच्या स्टेट बोर्डचं पुस्तक आहे ते खूप इनरिच झालेलं आहे, खूप चांगल्या पद्धतीने तयार केलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला ते वाचता वेळेस त्या प्रकारे स्टेट बोर्डला हात लावला तरी हरकत नसावी, कारण की याच्यामध्ये बऱ्यापैकी गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमी, जिओग्राफी. त्याच्यानंतर आहे बघा तुमचं असलेलं सायन्ससाठी तर मी आय वुड सजेस्ट की दुसरं तिसरं कोणतंच घेऊ नका. ल्युसनचं बुक घ्या किंवा 6वी ते 12वी तुमच्या ज्या
स्टेट बोर्ड आहे तर स्टेट बोर्ड मधून जरी केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे हे लक्ष ठेवा. कारण की ऑथेंटिक स्टेट बोर्डच असतं. कितीही पुस्तक मार्केटमध्ये असेल, रंगीबिरंगी असेल, तरीही त्याचा असलेला संदर्भ हा कुठून घेतलेला असतो तर तुमच्या असलेल्या स्टेट बोर्ड मधून. जर तुम्हाला स्टेट बोर्ड वाचायचा जिव्हार येत असेल आणि तुम्हाला वाटतं की ते पुस्तक घ्यावं, ते पुस्तक पण घ्या. असं पुस्तक कोणतं वाईट नसतं, त्या लेखकाने मेहनत केलेलीच असते. परंतु जर तुम्हाला एकदम ऑथेंटिक सोर्स पाहिजे, तुम्हाला क्लेम करायचा आहे उद्या चालून, जर आयोगाला दाखवायचंय की दिस क्वेश्चन इज हॅज टू बी बिलॉंग फ्रॉम दिस पर्टिक्युलर चॅप्टर्स अँड दिस चॅप्टर इज इन्क्लुडेड विदिन द महाराष्ट्र स्टेट बोर्ड, त्यावेळेस तुमचं असलेलं कोर्टामध्ये ती पिटिशन चॅलेंज केल्या जाऊ शकते, अदरवाईज केल्या जाणार नाही. तुम्ही जर म्हणलं की अमुक तमुक हे पुस्तक आहे आणि याच्यामध्ये तसं दिलं आहे तर कोणीही ग्राह्य धरत नाही. हे अभ्यासाची तुम्हाला जी गोष्ट आहे ती फक्त अभ्यास करण्यापुरती योग्य वाटते, परंतु चॅलेंज करता वेळेस प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. त्यामुळं आय वुड सजेस्ट की 6वी ते 12वीचं असलेलं स्टेट बोर्ड तुम्ही वाचलं तरी चालतं. 1, 2, 3, 4, 5 ह्या 5 प्रकारचे असलेले महत्वाचे असलेले जे संदर्भ साहित्य ते तुम्ही हाताशी असायला पाहिजे. किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर तुमच्या क्लास नोट्स काही भेटत असेल तर क्लास नोट्स पण तुम्ही रेफर केला तरीही मला काही प्रॉब्लेम नाहीये. परंतु आपल्याला रिझल्ट आणणं महत्वाचं आहे, बाकी काही घेणं देणं नाहीये. रिझल्ट येणं महत्वाचं आहे. मग आता रिझल्ट येण्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे ते शेवटचा क्वेश्चन, तो म्हणजे PYQ. आम्हाला फक्त PYQच्या संदर्भामध्ये सांगा सर. बघा आता लक्ष ठेवा, जर तुम्हाला एखाद्या डेस्टिनेशनला जायचं असेल, तुम्हाला एखाद्या गावाकडे जायचं असेल तर त्या गावाकडे जात्या वेळेस जर तुम्हाला माहित नाही की त्या गावाकडचा रस्ता कसा आहे आणि याच्यासाठी जो कोणी ऑलरेडी तिथून गेला असेल तर त्याला तुम्ही काय विचारता, रस्ता चांगला आहे का भाऊ, आम्ही जाऊ शकतो का? मग तुम्हाला जर एखादं पद मिळवायचं आहे, PSI, STI किंवा ASO, तर त्या पदासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी रिक्वायरमेंटल असेल ते फक्त आणि फक्त एकच दाखवू शकतो, तो म्हणजे PYQ. बस. बाकी कोणीहीच तुम्हाला प्रॉपरली मार्गदर्शन करू शकल याची शाश्वती आम्हीही देऊ शकत नाही. कारण की PYQच्या माध्यमातून तुम्हाला एक्झॅक्टली काय वाचायचं आहे आणि कोणत्या गोष्टी वाचायच्या आहे हे जर स्पष्टपणे माहित असेल तर तुम्हाला वाचण्याची गती निर्माण होती. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही 1857चा उठाव वाचत असाल आणि 1857च्या उठाव वाचतावेळेस पर्टिक्युलर 1857च्या उठावामध्ये मला काय वाचायचं आहे हे जर कळत नसेल तर तुम्ही 1857 कितीही वाचा, कितीही पाठ करा, त्याचा अर्थ आहे का? बिलकुल नाही. जर तुम्हाला 1857 मध्ये माहितीये की तुम्हाला काय वाचायचं आहे की 1857 मध्ये मला त्याच्या फॅक्च्युअल गोष्टी वाचायच्या आहे, 1857चा असलेल्या उठावाची कारणे वाचायची आहे, हे मला जर त्या पद्धतीने माहितीये की ह्या 2 गोष्टी किंवा याच्या व्यतिरिक्त अजून काही आहे, जसं की 1857च्या उठावामध्ये व्यक्ती कोण होते, व्यक्ती मग ते भारतातले किंवा महाराष्ट्रातले कोण होते, कुठं उठाव झाला, ठिकाण कोणतं आहे, हे जर मला क्लिअर माहिती असेल तर 1857 उठावांच्या जेव्हा मी चॅप्टर वाचेल तर त्यावेळेस मला फक्त माझं लक्ष ह्याच गोष्टीकडे असणार आहे, बाकीकडे कुठंच असणार नाही. हे मला कुठून कळालं? ज्यावेळेस मी काय वाचले, PYQ वाचले. मग मी 1857चे PYQ वाचले की मला कळालं की अशा अशा प्रकारे क्वेश्चन विचारताय. मग मला PYQ हे अल्टिमेट सोर्स आहे. मग ज्यावेळेस मला एखादा कोणताही चॅप्टर वाचायचा असेल, कोणताही चॅप्टर मध्ये मला हात घालायचा असेल तर त्याच्यामध्ये मी पहिले काय करेल, PYQ वाचेल. मला घटना निर्मिती चॅप्टर वाचायचं आहे तर घटना निर्मितीचे PYQ वाचेल. तुमच्या असलेल्या अभ्यासामध्ये तसंच असायला पाहिजे. चॅप्टर वाचायचे पहिले PYQ, म्हणजे चॅप्टर PYQ हे तुमचं समीकरण असायलाच पाहिजे, म्हणजे पाहिजे. अदरवाईज तुम्हाला तिथं यश मिळण्याची शाश्वती बिलकुल नाही. मग अशा पद्धतीने तुम्ही अशा स्वरूपामध्ये चॅप्टर PYQ, चॅप्टर PYQ, चॅप्टर PYQ 2 ते 3 रिव्हिजन होता. एकदा तुम्ही PYQ वाचता, PYQ वाचल्यानंतर त्या प्रकारे चॅप्टर वाचतात, चॅप्टर नंतर परत PYQचं रिव्हिजन, परत एकदा चॅप्टरचं रिव्हिजन, म्हणजे एकच चॅप्टर 4 ते 5 वेळेस तुमच्याकडनं रीड केला जातोय आणि याच्यामुळं विद्यार्थ्यांचे यश प्राप्त होत आहे. का? जुने विद्यार्थी लवकर एक्झाम क्रॅक करू शकता कारण की त्यांच्या डोळ्याखालून काय गेलेले, PYQ गेलेले आणि PYQ त्या पद्धतीने करणारे. आणि विशेष बाब म्हणजे आपल्या युट्यूबच्या चॅनल्सवरून मी विशेषतः पॉलिटी आणि इकॉनॉमिक्सचे PYQची सिरीज आणणारे, त्याच्यामध्ये चॅप्टर वाईज घेणारे, टॉपिक वाईज घेणारे की टॉपिक वाईज मधून तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये कशा प्रकारे क्वेश्चन राज्यसेवा, कंबाईन, ग्रुप B, ग्रुप C, ग्रुप D
कशा पद्धतीने क्वेश्चन विचारलेले आहे, कशा स्वरूपात विचारलेले, सगळे आपण उकळून पिणार आहे. म्हणजे तुम्हाला तो 1 तासाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला बाकीचा काहीच गोष्टी वाचायची गरज पडणार नाही. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर करून घेणार आहे. मग अशा पद्धतीने हे अभ्यासाचं नियोजन असलं पाहिजे. हे अभ्यासाचं नियोजन आहे. सर मग आम्ही किती वाजता बसावं लायब्ररीमध्ये, तो तुमचा प्रश्न आहे. तुम्ही सकाळी 6ला जाऊ शकत असाल 6ला जा, रात्री 1ला बसू शकता, सकाळी पहाटे 5 पर्यंत करू शकता, बिंदास करा. फक्त अभ्यासाचं नियोजन म्हणजे कोणत्या घटकावर वाचायचं, कोणते घटक वाचायचे नाही, PYQचा संदर्भ घ्यायचा, याला म्हणता अभ्यासाचं नियोजन. सर आमच्याकडे 5 महिने बाकी आहे. मी तुम्हाला सांगितलं 5 महिने आहे. प्रत्येक विषय महत्वाचा किती आहे, 5 आहे. एक एक विषय द्या, एक एक महिना कंप्लीट करा. अलॉंग विथ दॅट सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जाणार आहे. त्याचे पॉइंट्स काढा, सब पॉइंट्स काढा, नोट्स ऑलरेडी काढले असेल, रिव्हिजन देत बसा. 100 पुस्तकं वाचू नका, एकच पुस्तक 100 वाचा. यश तुम्हाला तुमच्या पदरामध्ये पडलेलं दिसणार आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने आज आपण इथं थांबूया. राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेच्या संदर्भामध्ये मी लवकरच व्हिडिओ घेऊन येतो, जेणेकरून तुम्हाला तिथं पण क्रिस्टल क्लिअर होऊन जाईल की व्हॉट शुड आय रीड और व्हॉट शुड नॉट टू बी रीड. ह्या पद्धतीने आपल्याला डिस्कस करता येऊ शकतो. लक्षात? भेटूया पुन्हा. जर काही इन्क्वायरीज असेल, काही क्युरीज असेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे, तुम्ही कधीही कॉल करू शकता आणि त्या संदर्भामध्ये विचारणा करू शकता. थँक्यू सो मच.